नमस्कार, मी अश्विनी. अशू रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त असं आपण चकलीचं प्रीमिक्स बघणार आहोत. तर प्रीमिक्स बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. त्यासाठी नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. आणि चला तर मग इथे आपण बघत असाल तर मी तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून घेतलेले आहे. आपल्याला तांदूळ लागणार आहे 2 वाट्या. 2 वाट्या तांदळासाठी फुल 2 वाट्या पोहे लागणार आहे आणि 1 वाटी डाळ लागणार आहे, म्हणजे भाजकी डाळ किंवा फुटाण्याची डाळ म्हणतात ती. आणि 1 चमचा आपल्याला धन लागणार आहे, 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा, म्हणजे त्यांनी छान असा फ्लेवर आपल्या चकलीला येतो. आणि अगदी थोडासा दालचिनीचा तुकडा सुद्धा मी घेतलेला आहे. त्याने छान आपल्या चकलीला चव येते. एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे. आता वाटीचं माप बघितलेलं आहे. तर आता वजनी माप सांगते. वजनी मापामध्ये इथं आपण घेतलेले आहे 400 ग्रॅम तांदूळ, 200 ग्रॅम पोहे, आपले खायचे पोहे असतात तेच पोहे, आणि 100 ग्रॅम आपल्याला डाळ लागणार आहे. आणि वजनी प्रमाण छोटे छोटे जिन्नस घेतले तर 5-5 ग्रॅम आपल्याला धन, जिरं आणि ओवा लागणार आहे 5-5 ग्रॅम. तर सर्व जिन्नस आपण छान असं वाळवून घेतलेले आहे. तांदूळ सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले आहे. उन्हामध्ये सर्व जिन्नस छान वाळवून घ्यायचे, भाजायची गरज नाही. आणि एकत्र करून आपल्याला छान दळून आणायचं आहे. जर तुमच्याकडे दळण्याची सोय नसेल तर पोहे आणि डाळ एकत्र वाटून आणि त्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठही घातलं तरी चालेल. तर मी सर्व जिन्नस एकत्र करून छान बारीक करून म्हणजे गिरणीतून दळून आणणार आहे. तर चला तर मग एकत्र करून घेते. आणि सर्व जिन्नस एकत्र करून घेतलेले बघत असाल. आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, तो छान बारीक करून घ्यायचा, म्हणजे गिरणीमधून व्यवस्थित बारीक होतो. आणि आता मी छान दळून आणणार आहे, एकत्र करून घेतलेले आहे. बघत असाल तर आपलं चकलीचं प्रीमिक्सही तयार झालेलं आहे, म्हणजे मी दळून आणलं आहे आणि खूप छान असं आपलं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. छान चाळून घेतलं आणि हे चाळून जर घेतलं, व्यवस्थित ठेवलं, अगदी सुक्या जागेत व्यवस्थित डब्यामध्ये घालून ठेवलं तर आरामशीर 2-3 महिने आरामशीर टिकतं, काहीही होत नाही. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण चकली बनवून घेऊ शकतो, म्हणजे बनवायला पीठ घेऊ शकतो. या पद्धतीने आपण अगदी कमी साहित्यामध्ये प्रीमिक्स बघितलेले आहे चकलीचं आणि टेस्टी सुद्धा खूप होते. नक्की ट्राय करून बघा. आणि याची चकली कशी बनवायची तीही आपण पुढच्या भागामध्ये बघूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.